असेल तर लिहून घ्या, मलाही पुन्हा नंतर सांगता येणार. पहिलं दान, नीट लक्ष द्या. पहिलं दान मधुर वचन दान. हनुमान प्रसाद पोद्दार यांनी गीता प्रेस गोरखपूरमध्ये जे कल्याण नावाचं मासिक काढलं, याच्यात दानांक नावाचा एक अंक स्पेशल निघालाय, वार्षिक अंक. त्याच्यात हनुमान प्रसाद पोद्दारांच्या प्रवचनामध्ये ही 15 दानं दिलेली आहेत. याच्यातलं पहिलं दान आहे मधुर वचन दान. लोकांशी चांगलं बोलायला काय पैसा लागतो, याला काही खर्चावं लागत नाही. शोधले एक भजन आहे, आठवलं तर बोल, सापडलं तर बोल. जरा तोल के तो मीठा बोलिए, कड़वे बोलने में क्या बड़ा राज है. ये मर जाता है एक दिन आदमी, मगर नहीं जाती ये बोलने की मार है. माणूस मरून जाईल. जरा तोल के तो मीठा बोलिए, कड़वे बोलने में क्या बड़ा राज है. मर जाता है एक दिन आदमी, नहीं जाती ये बोलने की मार है. जरा तोल के तो जय हो. ज्याला हात असतील त्यांनीच टाळी वाजवा, बाकीच्यांनी त्रास घेऊ नका. मर जाता है एक दिन आदमी, नहीं जाती ये बोलने की मार है. एक शब्द मंथरा आणि कैकई रामायणामध्ये हे जे पात्र आहे, एक शब्द फक्त. कैकई ऐक ना ग तू माझं. भरताला आजोळीला पाठवल्यानंतर एवढ्या तातडीने निर्णय घेतला आणि रामाला गादीवर बसवायचा दशरथाने निर्णय घ्यावा. वशिष्ठांनी त्याला साथ द्यावी. तुझ्या मुलांना घरी आणायच्या आधी आपल्या घरात मंगल कार्य होत आहे, तुला याच्यातलं राजकारण कळालं का? फक्त तुझ्या लेकरांना बाजूला ठेवून रामाला राजगादीवर बसवायचं राजकारण कौशल्याच्या मनामध्ये. आणि मला तू रत्नांचा हार देते, राहू दे हार तुझ्याजवळ. ज्या दिवशी राम गादीवर बसून जाईल त्या दिवशी कौशल्या महाराणी होऊन जाईल आणि सीता तुला विचारून सुद्धा पाहणार नाही. आमचे दिलेले हार तुला घालावे लागतील ग, तुला कोणी काही उपयोग होऊ देणार नाही. कैकई अजून तुझ्या डोक्यात येत नाही. भरताची आई बनली आहे तरी लाज वाटत नाही तुला की लेकराला तू आजोळीला पाठवून रामाला गादीवर बसवते? कळाला नाही तुला? कैकई म्हणाली माझा राम तसा नाही. स्वप्नात सुद्धा मला महाल दिसला होता तसा महाल मी माझ्या रामाला भेट केला. कौशल्याच्या मांडीवर जेवढा वेळ खेळला नाही, राम तेवढ्या वेळ माझ्या मांडीवर खेळलाय. मग म्हणाली मंथरा, कैकई लहान तोंडी मोठा घास घेते, पण लक्षात ठेव तू अजून अज्ञान आहे. दशरथ महाराजांनी तुला 2 वर देऊ म्हणून सांगितलं होतं, पण अजून एकही वर दिला नाही. कौशल्याला एकही वर देण्याचं वचन दिलं नव्हतं, तरी दोघही मुलांना राजगादी देऊन मोकळे झाले. अजून तुझ्या डोक्यात कसं उतरत नाही? मंथरा, मी रामायण आता कुठे रामायण केला आपण? भालेर, भालेरला राम का मंथरेचा संवाद 1.5 तास सांगितला. काय भरवते आहे मंथरा. हे कान बनवणारे फार खतरनाक असतात. चांगले चांगले घर तोडून देतात, पती पत्नींमध्ये वाद घालून देतात, बाप मुलांमध्ये वाद घालून देतात. म्हणून माझी या कथेतून आजच्या दिवसाला एवढाच विचार फक्त घेऊन जा. कुणाबद्दल कोणी माझे कान भरायला आला असेल तर त्याला नारद मुनींचा अवतार समजून साष्टांग नमस्कार करा. तुम्ही नारद आहात बरं, प्रणाम. देराणी भांडे घासत होती आणि एक बाई शेजारची येऊन उभी राहिली आणि ती त्या देराणीला सांगत होती, शब्द नीट आहे का, बाईंना चांगला अनुभव आहे. ती देराणीला सांगत होती, आज भी तुझ कसं राहील. किती अर्थ आहे त्या वाक्यामध्ये. आज भी तूच जेठानी जपी गई. एवढा विचार पुरे आहे ना, एवढा विचार. आणि बरं बाया विचार करत नाही की समोरची असं का बोलते. बाईंना किती डोकं असतं